तू जनुमावली मी तुझी सावली, पावलावर पाऊल तुझ्या तू मला वाट दावली. माझी ग बहीण तू माझी गाई माझ्या. हो भाऊजी, तुमचं पार्सल एकदम व्यवस्थित घेऊन आलोय. ए दादा, पार्सल काय पार्सल? ओ तुम्ही काय हसताय? मी काय पार्सल आहे का? मस्करी करतोय का बाळा? तू तर आमची बाहुली आहेस, अगदी गोडशी. हो, बाहुबलीच आहे. बरं नेहा, उद्या ये घरी, काहीतरी द्यायचं आहे. काय रे दादा? अगं सरप्राईज आहे, ये उद्या. चला भाऊजी, येतो. सांभाळून जा रे. हो. अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलंय दादाने. पण आता एकटा पडलाय तो बाबा गेल्यानंतर, आणि लग्नही करत नाही. तुम्ही सांगाल का त्याला? मी सांगतो. रोहन, तू काय करतेस तुला कळतंय का? हो शालिनी. अरे तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात याने. तू एकदा नेहाशी बोलून तर बघ, ती नाही नाही बोलणार. हे शक्य नाहीये. पण दादा, याची काय गरज होती? बाबांना दिलेला शब्द पाळतोय. बाळा, कदाचित माझ्या जाण्याची वेळ झाली. पण तुला काही गोष्टी सांगतोय, ते नीट ऐक. आपली 2 घर, त्यातलं एक ठाण्याचं घर नेहाला दे. आणि या घरात, या वरात तू राहा. हे घर, या घराची प्रत्येक बीट मी माझ्या घामाने, माझ्या रक्ताने सजवलं. जप या घराला. आणि माझ्या माघारी आपल्या छकुलीला बाबाचं प्रेम. बाबा, बाबा काय झालंय? बाबा, बाबा, बाबा काय झालंय तुम्हाला? बाबा, बाबा काय झालंय? हे छकुली, रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकालाच एक दिवस जायचं आहे. पण मी कुठे नाही चाललो. मी नेहमी तुमच्या सोबत असेल. दादाची काळजी घे छकुले. बाबा, 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 बाबा उठालो. बाबा उठ. अरे पण दादा. अगं दादा बोलतोय तर घे. बाबांचा आशीर्वाद आहे, कधी ना कधी नक्की कामाला येईल. भाऊजी बरोबर बोलतायत नेहा. ठीक आहे दादा, काळजी घे. भाई, त्या बँकवाल्यांनी नाकेनऊ आणले यार. त्यांना कसं थांबवलं ना नेहा जाईपर्यंत माझं मलाच माहिती. म्हणून तर बोलतो ना भाई,
तू मेरी जान आहे रे. ही मस्करी ना यार. पण पण 2 दिवसात व्याज भरावं लागेल. होईल काहीतरी. अरे होईल काहीतरी. अरे अजूनपर्यंत नाही झालं ते 2 दिवसात कसं होईल? करतो मी. होईल. रोहन काय करतोयस तू? अरे ही गाडी तुझं स्वप्न होतं. अरे एक एक रुपये वाचून तू ही गाडी घेतलीयस. अरे आपल्या किती आठवणी त्याच्यासोबत. अरे यार काय करतोयस यार तू? मैत्रीचं व्याज भरतोय. माफ कर मला. तुझ्यासोबत खूप आठवणी आहे. तुला कधीच नाही विसरणार. सॉरी. थँक्यू. माझ्या दादाची आवडती गाडी आहे. या रक्षाबंधनला त्याला मी सरप्राईज देईन. हॅलो. व्याज पेड केलंय. हो. शकुलीचा फोन आला. शकुली बोल ना. हॅलो दादा, रक्षाबंधनला तू येणार आहेस का इथे? का मग मी येऊ? अरे बाळा तू काळजी करू नको. मी येणार. मी येणार. बरं दादा ऐक ना, यावर्षी रक्षाबंधनला ना मला अगदी भारी गिफ्ट हवंय. गौरीला तिचा भाऊ आयफोन देणार आहे आणि प्रियाला तिचा भाऊ स्कूटी देणार आहे म्हणे. मलाही असंच काहीतरी भारी गिफ्ट दे. देईन ना. खूप मोठं गिफ्ट देईन मी तुला. काळजी करू नकोस. हा. चालेल. बाय दादा. लव्ह यू. बाय चकुली. लव्ह यू. बाय. मोठं गिफ्ट पाहिजे चकुलीला रक्षाबंधनला. तुझ्या आईची त्या संतोषच्या तर चला हराम खोर निघाल. तुझ्यासारखा मित्र होता माझा. अगदी जीवलग. एवढा जीव लागला की जीव ओळखून टाकायचो एकमेकांना. एक दिवस बोलला लय मोठा प्रोजेक्ट आहे रोहन. पैसे लावून फायदा आहे. तू कर्ज काढ. तुझ्या नावाने हप्ते मी भरेन. 35 लाख रुपये काढून दिले त्याला. पैसे दिले. 1 महिन्यात गायब झाला. सांग. सुरतोय रे विषय आतल्या आत. मरतोय मी. सांग. चकुलीला बोलू शकत. ला भाऊजींना आणि बाबा. मरतोय मी. चला. हे भाई कोणाला सांगता येत नाही काय? मी आहे ना. मला सांग ना भाई. आपण शेवटपर्यंत मैत्री निभावणार तुझी. काळजी नाही करायची. मी आहे. वरून म्हणतो साला तू मेरी जान है. तू मेरी जान है. चढली तुला साल्या. माझ्या सीतेला अग्नी द्यायचा हक्क फक्त तुला. हे बकवास मत कर. चल मार खायगा अभी. बकवास नाही आहे रे. सगळं संपलंय यार विषा. सगळं संपलंय. तू टेंशन मत ले. हम लोग करेंगे कुछ ना कुछ तो. भाई काळजी नको करूस. फोन उचल साल्या. फोन उचल. The person you are calling is not answering. Please try later. हा शानेनी. रोहन लवकर काहीतरी कर. बाबा विचारतायत लग्न कधी करणार. काळजी करू नकोस. आता ते हा प्रश्न पुन्हा कधीच विचारणार नाही. म्हणजे तू सगळं ठीक करशील ना? हो.
मी सगळं ठीक करेन. आता एकतरी घर राहील किंवा मी. हे घरच राहील. माझा काहीच उपयोग नाहीये. माझा जगून काहीच उपयोग नाहीये. भाऊजी तुम्ही काय करतोय तू? काय नाही. काय करतोय तू? नाही काहीच नाही. काय करत होता तू? तुला काय वाटतं मला काय कळत नाही? काही नाही भाऊजी. हॅलो विशाल, घरी ये जरा लगेच. रोहनचा काय प्रॉब्लेम आहे? रोहनचा काय नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. विशाल, रोहनचा काय प्रॉब्लेम आहे? रोहन काय प्रॉब्लेम झालाय काय? सांगतो का आता? जर मी आता आलो नसतो तर हे माळ्याच्या पंख्याला लटकले असते. अरे काय वेळ लागले तुला? अक्कल आहे की नाही तुला? भाऊजी मी सांगतो तुम्हाला काय झालंय. मला दुसरं काहीच सुचत नव्हतं भाऊजी. पर्याय असतात, शोधावे लागतात. तू पळ काढायला निघालास. वा, चांगला गिफ्ट देतोस आपल्या बहिणीला. विशाल, एकटं सोडायचं नाही आहे याला. उद्या राखी बांधायला हा आला पाहिजे. तुझी जबाबदारी. भाऊजी नेहाला काही सांगू नका प्लीज. दादा, माझं गिफ्ट. हे काय? फक्त 500 रुपये? अरे दादा, मी काय मागितलं होतं आणि तू काय आणलंयस हे? माफ कर मला छकुली. तुझ्या या भावाची लायकी नाहीये. तळपत्री आहे तुझा भाऊ. तळपत्री आहे तुझा भाऊ. थांबलास का? मार ना, मार. माझ्याकडून 2 मार. लाज नाही वाटली तुला? सांगितलं यांनी मला काल. तू काय करायला निघाला होतास ते? मला माफ कर ग. माझं चुकलं. पुन्हा असा विचार मी कधीच मनात नाही आणणार. मला माफ कर. दादा, हात पुढे कर.
हे हे काय आहे? नो ड्यू सर्टिफिकेट. तुझ्या छकुलीने तुझं सगळं कर्ज फेडलंय. मी म्हटलं होतं ना, बाबांचा आशीर्वाद आहे, एक दिवस नक्की कामाला येईल. तू का केलंस हे चकुली? बाबांचा आशीर्वाद आहे दादा. आज बाबा असते तर त्यांनी हेच केलं असतं. आणि असं कुठे लिहिलंय का की फक्त भाऊच बहिणीची रक्षा करतो? बहिणी भावाच्या मागे खंबीरपणे उभी राहू शकतेच ना. चला, काहीतरी दाखवतो तुम्हाला. अहो चला हो, चला. अरे विशाल दादा, काय काय रे सारखा सारखा माझ्या भावाच्या मागे असतोस? तुझ्यामुळे त्या शालिनी वहिनीला वेळ देत नाहीये तो, आणि लग्नही करत नाहीये. अरे दादा, मस्करी केली. जा जा आणि अशी साथ दे माझ्या दादाची. तशी ती तुझी पहिली बायको आहे ना.